नमस्कार मित्रांनो, माझं नाव राहुल आहे आणि मी इलेक्ट्रिकल फिटिंगचं काम करतो। ही कथा आहे माझ्या आणि सायली नावाच्या एका सुंदर एकट्या तरुणीच्या भेटीची, ज्यात प्रेम, आपुलकी आणि एक गहिरी शारीरिक जवळीक यांचा संगम आहे। ही कहाणी तुमच्या हृदयाला आणि भावनांना स्पर्श करेल आणि काही क्षण तुम्हाला एका वेगळ्या विश्वात घेऊन जाईल। एके दिवशी सकाळी साधारण 9:30 वाजता माझा फोन वाजला। मी माझ्या छोट्या कार्यशाळेत काही उपकरणं नीट करत होतो। फोन उचलला आणि समोरून एक मधुर, मोहक आवाज आला, जणू रेशमी धाग्यांनी माझ्या मनाला बांधलं। त्या आवाजात एक गोडपणा आणि आकर्षण होतं। तिनं तिचं नाव सायली सांगितलं आणि सांगितलं की ती माझ्या गावापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका छोट्या खेड्यात राहते। तिला तिच्या घरात इलेक्ट्रिकल फिटिंगचं काम हवं होतं। तिच्या आवाजातली नाजूकता आणि विनवणी मला इतकी भुरळ घालणारी होती की माझ्याकडे त्या दिवशी कितीही काम असलं तरी तिला नाही म्हणणं शक्य होतं। मी तिला सांगितलं, मी दुपारी 12च्या सुमारास येऊन घर पाहतो आणि कामाचा अंदाज देतो। तिनं आनंदानं होकार दिला आणि पत्ता सांगितला। मी फोन ठेवला, पण तिचा तो मधुर आवाज माझ्या मनात रेंगाळत राहिला। मी घाईघाईत नाश्ता उरकला, माझी दुचाकी काढली आणि तिच्या गावाकडे निघालो। रस्त्यात हिरव्या शेतांमधून आणि झाडांच्या सावलीतून जाताना माझं मन उत्साहानं आणि एका अनामिक आकर्षणानं भरलं होतं। सायलीच्या घरापर्यंत पोचायला मला सुमारे 20 मिनिटे लागली। गावात पोचल्यावर मी स्थानिकांना तिच्या घराचा पत्ता विचारला आणि एका लहान मुलानं मला एका साध्या पण नीटसर घराकडे नेलं। घराच्या दारावर टकटक केली आणि काही क्षणांनी दरवाजा उघडला गेला। समोर उभी होती एक अप्सराच। सायली गोऱ्यापान रंगाची, मोठ्या, कजरारे डोळ्यांची आणि सौम्य हसणारी होती। तिनं हलकी हिरवी साडी नेसली होती, जी तिच्या सडपांद बांध्यावर इतकी शोभून दिसत होती की माझा श्वासच थांबला। तिच्या लांबसडक केसांचा आंबाडा मोकळा सोडलेला होता आणि जेव्हा ती हलली तेव्हा तिच्या केसांतून येणारा मंद सुगंध मला भुरळ घालत होता। तिच्या डोळ्यात एक गहिरं दुःख होतं, पण तिचं सौंदर्य इतकं मोहक होतं की मी काही क्षण तिच्याकडे एकटक पाहतच राहिलो। मी स्वतःला सावरलं आणि म्हणालो, मी राहुल, इलेक्ट्रिकल फिटिंगचं काम करतो। तुमच्याशी सकाळी फोनवर बोलणं झालं होतं। ती हलकेच हसली आणि तिच्या ओठांवरचं ते स्मित माझ्या मनाला चटका लावून गेलं। तिनं मला आत बोलावलं। घर साधं पण स्वच्छ आणि नीटसं होतं। 2 खोल्यांचं जुनं घर होतं, पण त्यात एक आपुलकी आणि शांतता जाणवत होती। खिडक्यांमधून येणारा सूर्यप्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडत होता आणि तिचा गोरा रंग अधिकच खुलत होता। तिनं मला चटईवर बसायला सांगितलं आणि पाण्याचा तांब्या आणला। ती पाणी देताना तिच्या बांगड्यांचा मंजूळ आवाज माझ्या काळजाला भिडला। मी घराचं निरीक्षण केलं। भिंती जुन्या होत्या पण स्वच्छ। तिनं मला चहा बनवायला सांगितलं आणि स्वयंपाकघरात गेली। ती परत आली तेव्हा तिच्या हातात 2 कप चहा आणि बिस्किटांचा ट्रे होता। ती माझ्यासमोर बसली आणि तिच्या साडीचा पदर हलकेच सरकला, ज्यामुळे तिच्या कमरेची बारीक वळणं मला दिसली। मी नजर खाली घेतली, पण माझं मन तिच्या सौंदर्यानं बेचैन झालं होतं। मी स्वतःला सावरलं आणि म्हणालो, या कामाला 2-3 दिवस लागतील। सुमारे 4 ते 5 हजार रुपये खर्च येईल। वायर, बोर्ड, बल्ब आणि इतर साहित्य मी बाजारातून आणून देईन। तिने शांतपणे होकार दिला आणि म्हणाली, मी एकटीच राहते आणि मला शहरात फारसं माहीत नाही। तुम्ही साहित्य आणू शकाल का? तिच्या आवाजातली हतबलता मला जाणवली। ती पुढे म्हणाली, माझ्या पतीचं 3 वर्षापूर्वी अपघातात निधन झालं। मी काही काळ माहेरी होते, पण आता इथे परत आले आहे। रात्री लाईट नसल्यामुळे खूप अंधार आणि भीती वाटते। तिच्या डोळ्यात पाणी तरळलं आणि माझं मन हेलावलं। मी स्वतः एकटाच राहत होतो। माझे आईवडील गेले होते आणि लग्नही झालं नव्हतं। तिच्या एकटेपणाची आणि दुःखाची मला पूर्ण कल्पना होती। मी तिला धीर देत म्हणालो, काळजी करू नका सायली, मी उद्या साहित्य घेऊन येईन आणि सगळं नीट करीन। चहा पिऊन झाल्यावर मी निरोप घेतला। ती दरवाजापर्यंत मला सोडायला आली आणि तिच्या साडीचा पदर पुन्हा हलकेच सरकला। तिच्या कमरेची वक्र रेषा आणि तिच्या चेहऱ्यावरचं सौम्य हसं माझ्या मनात कोरलं गेलं। मी घरी निघालो, पण माझं मन तिच्याच विचारात गुंतलं होतं। त्या रात्री तिचा चेहरा, तिचे डोळे आणि तिच्या साडीच्या सळसळीनं मला झोप लागू दिली नाही। दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर उठलो। जवळच्या दुकानातून साहित्य घेतलं। वायर, बोर्ड, बल्ब, फिटिंग पट्ट्या, सुमारे 2,500 रुपयांचं मटेरियल लागलं। मी ते नीट बांधलं आणि सायलीच्या घरी गेलो। आज ती हलक्या निळ्या साडीत होती आणि तिच्या सौंदर्यात एक विलक्षण तेज होतं। तिचे मोकळे केस तिच्या खांद्यावरून खाली पडत होते आणि ती दरवाजा उघडताना तिच्या हातातल्या बांगड्यांचा आवाज मला पुन्हा भुरळ घालणारा वाटला।
मी साहित्य खाली उतरवलं आणि तिनं मला त्यात मदत केली. ती माझ्याजवळ आली तेव्हा तिच्या केसातून येणारा सुगंध मला जाणवला आणि माझं मन पुन्हा बेचैन झालं. मी कामाला लागलो. घरातलं जुनं कनेक्शन बंद पडलं होतं. त्याला दुरुस्त करायचं होतं. मी वायर कट करत होतो, बोर्ड जोडत होतो आणि बल्ब बसवत होतो. सायली माझ्या सोबत होती आणि ती मला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मदत करत होती. कधी स्क्रू, कधी टेस्टर, कधी वायरच्या पट्ट्या. ती माझ्याजवळ येऊन गोष्टी देताना तिचा हात माझ्या हाताला स्पर्श करायचा आणि त्या स्पर्शानं माझ्या अंगावर शहारा यायचा. तिच्या डोळ्यातलं कोमल भाव आणि तिच्या सौंदर्याचा मादकपणा मला सतत जाणवत होता. आमचं बोलणं हळूहळू वाढलं. ती मला तिच्या गावाबद्दल, तिच्या लहानपणाबद्दल सांगत होती. मी तिला माझ्या कामाबद्दल, माझ्या एकट्या आयुष्याबद्दल सांगत होतो. दुपार झाली आणि मला आठवलं की घाईत निघालो म्हणून. माझा डबा घरीच राहिला होता. सायलीनं विचारलं, जेवण नाही आणलं का? मी हसत म्हणालो, राहून गेला. ती लगेच म्हणाली, काही हरकत नाही, मी तुमच्यासाठी जेवण बनवते. मी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तिनं माझं ऐकलं नाही. ती स्वयंपाकघरात गेली आणि काही वेळातच गरमागरम पोळ्या, भाजी, वरण आणि भात घेऊन आली. तिनं माझ्यासाठी ताट वाढलं आणि ती ताट वाढताना तिच्या साडीचा पदर पुन्हा सरकला, ज्यामुळे तिच्या कमरेची वक्रता आणि तिच्या चेहऱ्यावरचं मायेचा भाव मला भुरळ घालत होता. ती म्हणाली, आधी जेवा मग काम. तिच्या हातचं जेवण खाताना मला खूप दिवसांनी घरचं जेवण खात असल्यासारखं वाटलं. प्रत्येक घासात तिची आपुलकी आणि प्रेम जाणवत होतं. जेवताना माझे डोळे न कळत पणावले. तिनं शांतपणे विचारलं, काय झालं राहुल? मी हळूच म्हणालो, माझंही तुमच्यासारखंच आहे. माझे आईवडील गेले, लग्न झालं नाही. तुमच्या हातचं जेवण खाताना मायेची आठवण झाली. ती शांतपणे ऐकत होती. तिच्या डोळ्यातही एक दुःख उमटलं. ती म्हणाली, मलाही तसंच आहे. पती गेल्यापासून मी एकटीच आहे. पण तुम्ही आलात आणि मला थोडं बरं वाटलं. जेवणानंतर मी पुन्हा कामाला लागलो. सायली माझ्यासोबत होती आणि तिच्या जवळ येण्यानं माझं मन बेचैन होत होतं. संध्याकाळी तिनं मला डबा पॅक करून दिला आणि म्हणाली, घरी जाऊन जेवण बनवायचा त्रास घेऊ नका. तिच्या या काळजीमुळे माझं मन भरून आलं. मी डबा घेतला आणि घरी निघालो. जाताना मागे वळून पाहिलं तर ती दरवाजात उभी माझ्याकडे पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर एक मादक हसं होतं आणि त्या हसण्यात एक अव्यक्त आकर्षण होतं. तिसऱ्या दिवशी मी पुन्हा सायलीच्या घरी गेलो. आज ती हलक्या गुलाबी साडीत होती आणि तिच्या सौंदर्यात एक विलक्षण तेज होतं. तिचे लांब केस मोकळे सोडलेले होते आणि ती दरवाजा उघडताना तिच्या साडीचा पदर हलकेच सरकला, ज्यामुळे तिच्या सौंदर्याचा मादकपणा अधिकच खुलला. मी कामाला लागलो. आता काम जवळजवळ पूर्ण झालं होतं. मी वायरिंग नीट जोडलं आणि स्विच दाबताच घर उजळून निघालं. बल्बचा प्रकाश पसरला आणि जुना फॅनही काम सुरू केलं. सायलीच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. तिचे केस फॅनच्या हवेत उडत होते आणि ती हसत होती. तिच्या हसण्यानं माझं मन पुन्हा बेचैन झालं. आम्ही चहा प्यालो आणि गप्पा मारल्या. ती मला तिच्या गावातल्या मंदिराबद्दल, तिथल्या जत्रेबद्दल सांगत होती. ती बोलताना तिचे ओठ हलत होते आणि मी तिच्या सौंदर्याकडे एकटक पाहत होतो. निघायच्या वेळी तिनं विचारलं, किती पैसे? मी हसत म्हणालो, तुमच्याकडून पैसे घेणं मला योग्य वाटत नाही. तुम्ही मला इतकी आपुलकी दिलीत तेच पुरेसं आहे. तिचे डोळे पणावले. ती म्हणाली, तुमच्यासारखा प्रामाणिक माणूस मी पाहिला नाही, पण पैसे द्यावेच लागतील. मी नकार दिला. मग ती हसत म्हणाली, ठीक आहे, पैसे नको, पण येत्या रविवारी जेवायला या. तिच्या डोळ्यात एक निरागस पण मादक हट्ट होता. मी होकार दिला आणि त्या क्षणी आमच्या नजरा एकमेकांत अडकल्या. शनिवारी सायलीचा मेसेज आला, उद्या जेवायला नक्की या. मी हसत उत्तर दिलं, नक्की येईन, पण मला थोडा काम आहे, त्यामुळे संध्याकाळी 6 वाजता येईन. तिचा आवाज आनंदानं भरवून आला. रविवारी दिवसभर मी कामात होतो, पण माझं मन सायलीच्या विचारात गुंतलं होतं. मला तिच्या हातचं जेवण खायची, तिच्यासोबत वेळ घालवायची ओढ लागली होती. काम उशिरा संपला आणि मी घाईघाईत सायलीच्या घरी पोहोचलो. साधारण 6:30 वाजले होते. दार उघडं होतं आणि समोर सुंदर रांगोळी काढलेली होती. सायली स्वयंपाकघरात होती. मला पाहून तिच्या चेहऱ्यावर मोहक हसू उमटलं. तिनं मला पाण्याचा ग्लास दिला आणि बसायला सांगितलं. काही वेळातच तिनं माझ्यासाठी जेवणाचं ताट वाढलं. पुरणपोळी, वरण, भात, आमटी, पापड, लोणचं, सगळं काही. ती ताट वाढताना तिच्या साडीचा पदर पुन्हा सरकला आणि तिच्या कमरेची वक्रता मला पुन्हा भुरळ घालणारी वाटली. मी म्हणालो, मी एकटाच जेवणार का? तुम्हीही जेवा. ती लाजली, पण मग तिनं स्वतःसाठी छोटं ताट वाढलं. आम्ही समोरासमोर बसून जेवू लागलो. जेवताना आम्ही फारसं बोलत नव्हतो, पण एकमेकांकडे चोरून पाहत होतो. तिच्या डोळ्यात एक मादक चमक होती आणि त्या नजरेत एक अनोखी जवळीक होती. जेवणानंतर आम्ही गप्पा मारत बसलो.
रात्रीचे 9 वाजले होते. घरातला उजेड आणि सायलीच्या डोळ्यातलं प्रेम मला जाणवत होतं. तिच्या सौंदर्याचा मादकपणा आणि तिच्या जवळीकेनं माझं मन बेचैन होत होतं. मी निघायला निघालो, पण तिच्या डोळ्यातलं आकर्षण आणि आपुलकी मला थांबवत होती. मी हळूच तिच्या जवळ गेलो आणि आमच्या नजरा एकमेकांत अडकल्या. त्या क्षणी मी तिच्या गालावर हलकेचा हात ठेवला आणि ती माझ्या मिठीत शिरली. तिच्या शरीराची ऊब आणि तिच्या केसातून येणारा सुगंध मला मंत्रमुग्ध करत होता. मी हळूच तिच्या गुलाबी ओठांवर माझे ओठ टेकवले आणि ती माझ्या मिठीत अधिकच जवळ आली. त्या मिठीत आम्ही एकमेकांत हरवून गेलो. तिच्या शरीराचा स्पर्श, तिच्या श्वासांचा मंद आवाज आणि त्या क्षणाची तीव्रता माझ्या मनात कायमची कोरली गेली. त्या रात्रीनंतर आमचं नातं अधिक गहिरं झालं. आम्ही फोनवर बोलायचो, मेसेज करायचो. कधीकधी मी तिच्या घरी जायचो आणि आम्ही एकत्र वेळ घालवायचो. एकदा आम्ही गावातल्या जत्रेत गेलो. तिथं तिनं मला खाऊ घेतला. तिचं हसणं, तिच्या साडीची सळसळ आणि तिच्या डोळ्यांतलं प्रेम माझ्या मनाला भुरळ घालत होतं. तिच्या डोळ्यांतलं दुःख हळूहळू कमी होत होतं आणि त्याची जागा एका नव्या आनंदाने आणि शारीरिक जवळीकीने घेतली होती. 6 महिन्यानंतर आम्ही ठरवलं की आता आम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नाही. आम्ही जवळच्या मंदिरात गेलो आणि साध्या समारंभात लग्न केलं. गावकऱ्यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या. काही वर्षानंतर आम्हाला एक गोंडस मुलगा झाला. आज आम्ही तिघेही आनंदात आणि प्रेमात जगत आहोत. आमचा संसार प्रेम, विश्वास आणि शारीरिक जवळीकीने फुलत आहे. ही कथा आहे खऱ्या प्रेमाची, जिथे आकर्षण, शारीरिक जवळीक आणि भावनिक आपुलकी एकमेकात गुंफली आहे. सायलीच्या दुखाला समजून घेऊन, तिला आधार देऊन मी तिच्या आयुष्यात आलो आणि तिने मला प्रेमाची आणि शारीरिक जवळीकीची ऊब दिली. खरं प्रेम म्हणजे एकमेकांचं दुःख समजून घेणं, आधार बनणं आणि शारीरिक आणि भावनिक जवळीकीने आयुष्यभर एकमेकांसोबत चालणं. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा.